स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते। नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधी घरात आणा या 4 वस्तू। आयुष्यातील अडचणी या वर्षातून संपूर्ण नवीन वर्ष सुखाचे जाईल। नवीन वर्ष सुरू होण्याआधी या काही 1 ते 2 वस्तू आहे, अगदी साध्या गोष्टी आहे, तुम्हाला घरामध्ये आणायचे आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये नेहमी आनंदाचे वातावरण राहील आणि हे येणारे जे वर्ष आहे ते आपल्याला अगदी सुखाचं आनंदाचं भरभराटाचं जाईल। नवीन वर्षामध्ये या काही गोष्टी जर तुम्ही घरामध्ये आणल्या तर तुमच्या आनंदामध्ये कधीही कमी पडणार नाही। हे वर्ष आता जवळपास संपत आहे आणि सरत्या वर्षाबरोबरच आपल्या जीवनातील समस्या दुःख या वर्षातच संपावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि नवीन वर्ष हे 2026 हे प्रत्येकासाठी खूप म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करणारं, सुख समृद्धी देणारं, सगळ्या समस्या आपल्या दूर व्हाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते। आणि वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी जर तुम्ही घरामध्ये ठेवल्या किंवा आपल्या घरामध्ये आणल्या तर त्या वस्तू घरी आणल्यामुळे दारिद्र्य दूर होते, सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। त्यामुळे तुम्हाला या वस्तू घरामध्ये नवीन वर्षाच्या आणायच्या आहे। अगदी सोप्या या वस्तू आहे। या वस्तू जर तुमच्या घरामध्ये आधीच असतील तर परत तुम्हाला आणायची गरज नाहीये। जर या वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल तरच तुम्ही या नवीन वर्षाच्या या वस्तू खरेदी करू शकता। तर नवीन वर्षामध्ये कुठल्या गोष्टी आणायच्या आहेत तर सगळ्यात पहिले म्हणजे नारळ आणायचं। बघा, कुठल्याही पूजेमध्ये आपण नारळ वापरत असतो, त्यामुळे या नवीन वर्षात एक छोटंसं नारळ तुम्हाला आणायचं आहे। नंतर आपल्या देवासमोर एक लाल कपडा जो आहे तो चौकोनी लाल कपडा तुम्हाला अंथरायचा आहे। त्यानंतर हे नारळ तुम्हाला त्याची शेंडी आपल्याला वरती दिशेला ठेवायची आहे आणि हे नारळ त्या लाल कपड्यावर ठेवून आपल्याला आपल्या देवघरातील देवाला प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे। जे काही तुमच्या मनामध्ये असेल ते अगदी मनोभावे ते आपल्याला देवाला प्रार्थना करून सांगायची आहे। त्यानंतर हे नारळ जे आहे ते आपल्याला लाल कपड्यामध्ये गुंडाळायचं आहे। गुंडाळल्यानंतर हे नारळ तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा अशा एखाद्या व्यवस्थित ठिकाणी जिथे तुम्ही देवाचे सामान ठेवतात किंवा आपल्या देवघराच्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे आहे। हे नारळ ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते। घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती येत नाही आणि या परिणामामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते। दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप नसेल तर नक्कीच नववर्षाच्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप लावायचे। तुळशीचे रोप घरामध्ये राहिल्यामुळे बघा, तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि तुळशीचे रोप घरामध्ये राहिल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नेहमी प्रभाव करते। आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला काळी तुळशीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, पाणी अर्पण करायचे आहे आणि अगरबत्ती लावायची आहे आणि संध्याकाळी तुळशी जवळ तुपाचा दिवा लावायचा आहे। तुळशीची पूजा सकाळ संध्याकाळ घरामध्ये झालीच पाहिजे। त्यासाठी जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर तुम्ही नक्कीच या नवीन वर्षापासून तुळशीचे रोप आणून घरामध्ये लावा। आपल्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी संकटे दुःख जर जाण्यासाठी त्याचा आपल्याला फायदा होत असतो। त्यानंतर आपल्याला तिसरी गोष्ट आणायची आहे ती म्हणजे धातूचा कासव। बघा, घरामध्ये धातूचा कासव ठेवल्यामुळे सकारात्मक ऊर्जा राहते आणि वाईट शक्तींचा नाश होतो आणि घरामध्ये सुख शांती राहते। कासव तुम्ही अगदी छोटंसं कासव पण मिळतात, तुम्ही ते घेऊ शकतात किंवा मोठे तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकतात। अगदी छोटंसं धातूचं कासव नक्की आपल्या देवघरात असायला पाहिजे। जे कासव आहे तर ते एखाद्या प्लेटमध्ये म्हणजे पंचधातूचं म्हणा किंवा तांब्याच्या प्लेटमध्ये कासव ठेवायचं आहे। हे कासव तुम्ही जर भरीव घेतलं तर ते तांदळामध्ये ठेवायचं आहे डिशमध्ये आणि जर उकळ कासव असेल तर ते तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचं आहे। असे कासव तुम्ही देवघरात ठेवू शकतात किंवा एखाद्या व्यवस्थित स्वच्छ ठिकाणी पण तुम्ही ठेवू शकतात। त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये जर शंख नसेल तर तुम्ही या नवीन वर्षामध्ये शंख खरेदी करू शकतात। शंख नसेल तर घरामध्ये शंख तुम्हाला ठेवायचा आहे। आपल्या देवघरामध्ये शंख हा पूजलाच गेला पाहिजे। कारण बघा, जसं आपण म्हणतो गणपती बाप्पा, बाळकृष्ण, त्यानंतर अन्नपूर्णा माता हे जसे महत्वाचे देव आहे तेच महत्वाचे देव घरामध्ये शंख असलाच पाहिजे। शंख ठेवल्यामुळे धन प्राप्ती होते आणि दररोज शंखाची आपल्याला पूजा करायची आहे। शंखामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे। शंख आपल्याला कधीच कोरडा ठेवायचा नाहीये आणि जर तुम्हाला शंख वाजवता येत असेल तर शंख नाद अवश्य करावा घरामध्ये। या शंख नादाने सुद्धा आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहते व शंख घरामध्ये ठेवल्यामुळे प्रगतीचे सगळे मार्ग खुले होतात व कधीही आपल्या घरात कसलीही कमतरता घरामध्ये भासत नाही। यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे मोरपीस। तर बघा, मोरपीस हा आपण प्रत्येक भगवान कृष्णाच्या फोटो आहे, प्रत्येक फोटोमध्ये हा असतोच आणि बऱ्याचशा काही दिवशी आपण मोरपिसाचे उपाय करत असतो। बघा, जसं कार्तिक स्वामींचा जन्मदिवस असतो
तर त्या दिवशी आपण मोरपीस अर्पण करत असतो व त्यातला एक मोरपीस आपण घरी आणत असतो. याशिवाय बघा, मोरपीस हा आपण मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी सुद्धा ठेवत असतो. मोरपीस घरामध्ये ठेवल्यामुळे माता लक्ष्मीचा वास राहतो. यानंतर मोरपिसामुळे नकारात्मकता जी आहे तर ती शोषली जाते. काही वाईट गोष्टी वगैरे ज्या आहेत त्या घरामध्ये येत नाही. तर त्यामुळे तुम्हाला घरामध्ये मोरपीस हा ठेवायचा आहे. मोरपीस तुम्ही मुख्य दरवाजाच्या वरती लावा किंवा तुम्ही मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी टेबलच्या इथे, मुलांच्या स्टडी रूम मध्ये लावा. एकापेक्षा जास्त तुम्ही लावले तरीही चालेल. तर आपल्या घरी मोरपीस नसेल तर मोरपीस घरामध्ये नक्कीच असले पाहिजे. यानंतर बघा, धातूचे हत्ती, त्याला आपण गजलक्ष्मी असंही म्हणतो. आपल्या देवघरामध्ये तर हत्ती जे आहे ते गजलक्ष्मी हे ठेवलेच पाहिजे जोडीने आपल्या देवघरामध्ये. हत्तीची जोडी मिळते. हत्तीचा एक उजवा पाय पुढे, हत्तीची सोंड ही वरती असली पाहिजे. अशी हत्तीची जोडी देवघरामध्ये ठेवणं खूप शुभ मानले जाते. जर तुमच्याकडे गजलक्ष्मी म्हणजेच हत्तीची जोडी नसेल तर या नवीन वर्षात तुम्ही हे सुद्धा खरेदी करू शकतात. हत्ती देवघरामध्ये ठेवल्यामुळे बघा, हत्ती हे बलद प्राणी आहे आणि जेव्हा आपण गजलक्ष्मी देवघरात ठेवतो तर तेव्हा कुठलेही संकट आलं तर हत्तीसारखं बळ आपल्याला मिळतं. त्याच्यासारखं आपण बलाढ्य होऊन कुठल्याही संकटांना, अडचणींना आपण तोंड देत असतो. तुम्हाला यातल्या बऱ्याचशा गोष्टी जवळपास कुठे मिळाल्या तर तुम्ही नक्कीच या नवीन वर्षामध्ये घेऊ शकता. आता बरेचसे लोक चांदीचे वगैरे ठेवतात, तर ती तुमची इच्छा, तुम्ही चांदीचे ठेवू शकतात किंवा पितळाच्या धातूचे मिळतात ते ठेवू शकतात. फक्त गजलक्ष्मी ही भरीव पाहिजे. तुम्ही भलेही छोटे घ्या गजलक्ष्मी, पण ते भरीव असायला पाहिजे. कारण पोकळ देव असे कधीही पूजू नये. गजलक्ष्मी म्हणजेच हत्ती सुद्धा तुम्हाला पोकळ ठेवायचे नाहीये, ते भरीव असले पाहिजे. हत्ती जे आहे तर ते तुमच्या देवघरात असायलाच पाहिजे. हत्ती घरामध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदते. घरामध्ये कटकटी, वादविवाद जे आहे तर ते राहत नाही. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा एकतरी छोटासा फोटो किंवा स्वामींची मूर्ती असलीच पाहिजे. कारण बघा, स्वामींची फक्त मूर्ती तुम्ही देवघरामध्ये ठेवली आणि रोज तुम्ही सकाळ संध्याकाळ स्वामींना फक्त मुजरा करा व स्वामीशी तुम्ही रोज बोला. बघा, तुमचे ज्या काही अडचणी, दुःख आहे ते तुम्ही रोज स्वामींना सांगा. तुम्हाला नक्कीच अनुभव जाणवेल. यामुळे आपल्याला खूप ताकद मिळते. त्यासाठी तुम्ही एक स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात नक्की ठेवा. कोणी आपल्या पाठीशी नसेल तर तुम्ही बऱ्याचशा वेळेस अनुभवलं असेल की सुखामध्ये सगळे आपली साथ देतात, पण दुःखामध्ये आपली साथ सगळे सोडून जातात, कोणीही नसतं. अशा वेळेस आपले स्वामी जे आहे ना ते आपल्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळेच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामीचं वाक्य तुम्हाला नेहमी धीर देईल. तर त्यामुळे स्वामीचा एकतरी छोटा फोटो व मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असली पाहिजे व सकाळ संध्याकाळ स्वामींना तुम्हाला नतमस्तक होऊन नाक घासून स्वामींना मुजरा करायचा आहे आणि स्वामीशी तुम्हाला जे काही चांगल्या गोष्टी आहे सुखाच्या, दुःखाच्या, तर त्या रोज तुम्ही शेअर करा स्वामींसोबत. आणि जर नसेल स्वामींचा फोटो तुमच्या देवघरामध्ये तर तुम्ही आजच घ्या. इंटरनेटवर, गुगलवर जरी तुम्ही स्वामी समर्थ असं टाकलं तरीही तुम्हाला इतके फोटो मिळतील, छान छान फोटो मिळतील स्वामी महाराजांचे. त्यातला एक छोटासा फोटो तुम्ही काढून देवघरामध्ये ठेवू शकतात व असा फोटो तुम्ही जिथे काम करतात तिथे ठेवू शकतात. त्यानंतर तुम्ही मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी मुलांच्या कंपोस्ट बॉक्समध्ये ठेवू शकतात स्वामींचा छोटासा फोटो. या नवीन वर्षामध्ये तुम्ही असं नक्की करून बघा. नक्कीच या गोष्टीचा तुम्हाला आनंद मिळेल. तर या काही गोष्टी आहे त्या तुम्हाला आणायच्या आहे नवीन वर्षामध्ये. मी फार काही अशा अवघड वस्तू सांगितलेल्या नाहीये. या वस्तू तुम्ही आणा, सांगितल्याप्रमाणे ते ठेवा. नक्कीच नवीन वर्ष जे आहे ते अगदी सुखाचे जाईल, आनंदाचे जाईल. आयुष्यातील अडीअडचणी, अडथळे, संकटे सगळे दूर होऊन जातील. यापैकी जर जी वस्तू तुमच्याकडे नसेल ती खरेदी करा आणि जर तुमच्याकडे या वस्तू सर्व असेल तर तुम्ही फक्त तो नारळाचा उपाय करा नवीन वर्षाचा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.